नेत्या अभिनेत्यांसह अनेक सेलिब्रिटींचे गुरु असलेल्या कॅप्टन खरातला नाशिक पोलिसांनी अटक केलेली. आपण सध्या नाशिकच्या गोविंदनगर परिसरात आहोत, ज्या ठिकाणी कॅप्टन खरात याचा आलिशान असा बंगला जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. अर्थात बंगल्याच्या परिसरामध्ये आता कॅप्टन खरातच्या वतीनं या ठिकाणी पत्रकारांना देखील मज्जाव करण्यात येतोय. दमदाटी कॅप्टन खरात यांच्या परिवाराच्या वतीनं करण्यात येते. कारण काही वेळापूर्वी TV9ची टीम ज्यावेळेला या ठिकाणी वार्तांकनासाठी गेली त्यावेळेला कॅप्टन खरात यांच्या घरात आलेल्या एका व्यक्तीनं कॅमेरा हिसकून घेण्याचा प्रयत्न केला, मोबाईल हिसकून घेण्याचा प्रयत्न केला आणि जर या ठिकाणी तुम्ही वार्तांकन कराल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, अशा पद्धतीची दमदाटी जी आहे ती या संपूर्ण कॅप्टन खरात यांच्या परिवाराच्या वतीने केली जाते. कोपऱ्यामध्ये आपण जो बंगला बघतोय त्याच बंगल्यामध्ये कॅप्टन खरात राहत होते. अनेक मालमत्ता कॅप्टन खरात यांच्या ज्या आहेत जिल्ह्याभरात आणि जिल्ह्याच्या बाहेरच्या सुद्धा त्याची चौकशी आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. या संपूर्ण मालमत्तांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅप्टन खरात याचा सहभाग आहे. त्या व्यतिरिक्त आणखी काही तपास या संदर्भात लागतोय का याचा देखील आता संपूर्ण तपास जो आहे तो नाशिक पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे. कॅप्टन खरात नाशिकच्या क्राईम ब्रांचच्या ताब्यात आहेत आणि 6 दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावण्यात आलेली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता कॅप्टन खरातच्या भोवतीचा फास जो आहे तो आवळण्याचा पूर्ण प्रयत्न पोलीस करतायत. या तपासामध्ये नेमकं आता काय समोर येत आहे, कोणत्या बड्या हस्तींचं नाव या संपूर्ण प्रकरणात समोर येतं हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.